हाय हॅलो एव्हरीवन. तर आज आहे माझ्या मावस बहिणीचं डोहाळं जेवण, म्हणून घरातले आम्ही सगळे मस्त असे रेडी होऊन तिच्या डोहाळं जेवणासाठी चाललेलो. तर इकडे मावशीने भरपूर सारा फराळ तिच्यासाठी बनवला होता. आज सकाळपासून पावसाचं वातावरण खूप सारं झालेलं आणि दिवसभर पाऊसही पडत होता, पण निघायच्या टायमिंगला बिलकुलही पाऊस नव्हता. त्यामुळे वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना, आणि असे कवळेशार ऊनही पडलं होतं. आता सगळे मम्मीला भेटायला अगोदर गेले, कारण मम्मीचं घर आणि मावशीचं घर जवळ आहे आणि तिच्या मुलीचंही, म्हणून सगळे पाहुणे अगोदर मम्मीच त्यांच्याच घरी आले होते तिला भेटण्यासाठी. म्हणून आम्हीही ठरवलं, म्हटलं अगोदर मम्मीला भेटावं आणि त्यानंतरच तिकडून कार्यक्रमाला जावं. आता मम्मीची तब्येत काय बरोबर नसती, म्हणून आम्ही तिला घेऊन गेलोच नाही. तर तिच्याबरोबरच तिथल्या तिथे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो मावस बहिणीच्या घरी डोहाळे जेवणासाठी. आता गेल्यानंतर बाळाची जी मावशी आहे तिचा छान असा मेकअप करून दिला, कारण पार्लरवाली तिकडे बाळाच्या मम्मीचा मेकअप करत होती. त्यांना बराच वेळ लागणार होता, त्यामुळे म्हटलं चला मी तुझा मेकअप करून देते, कारण बाळाची आई छान छान आणि गोडगोड दिसली पाहिजे म्हणून. तर इकडे खाली डेकोरेशनही पूर्ण झालेलं होतं. हे डेकोरेशनही माझ्या मावस भावानेच केलेलं होतं. इव्हिनिंगला सगळे पाहुणे जे आहेत लांब लांबचे ते जमा होत होते आणि कार्यक्रम संध्याकाळी चालू झाला. त्यानंतर माहेरची ओटी जी आहे ती पहिली आईनी भरली जाते, म्हणून इकडे मावशीने तिची ओटी भरून घेतली. आणि लॉंग व्हिडिओ पाहायला नसेल तर